रसिक श्रोत्यांना नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत रुसवा ही एक हृदयस्पर्शी कथा. कडूस मावळलं होतं. हनुमंतराव जाधव नुकतेच रानातून आले होते व भिंतीला पाठ लावून ओसरीवर बसले होते. एवढ्यात बैलगाडीचा खडखडाट झाला व पाठोपाठ बैलगाडी दारात थांबल्याचा आवाज आला. हनुमंतरावांचा चेहरा आकसला. अशा भलत्या टायमाला कुठली गाडी आली असावी हे त्यांच्या लक्षात येईना. काहीशा घाईनं ते उठले व दाराच्या रोखानं निघाले. इतक्यात अंगावरची वल सावरीत सावित्रा आत आली. बापाकडे लक्ष जाताच ती चपापली व खाली मान घालून लगबगीने घरात शिरली. हनुमंतराव अधिकच घोटाळ्यात पडले. सध्या कुठला सण नव्हता, वार नव्हता किंवा त्यांनी तिला सांगावाही धाडला नव्हता. असं असताना सावित्रा अशी मध्येच का आली असावी? बरं, सहज भेटायला आली म्हणावं तर तसं काही दिसत नव्हतं. तशा हेतून ती आली असली तर आता घरात जाताना ती काही क्षण का होईना त्यांच्याजवळ आल्यानंतर थांबली असती व एखादं वाक्य बोलून किंवा हसऱ्या नजरेनं त्यांच्याकडे पाहून ती नंतरच घरात शिरली असती. पण आता तसं काही घडलंच नव्हतं. हनुमंतराव समोर दिसताच तिने यांची नजर चुकवली होती व त्यांच्याकडे पाहण्याचं टाळून ती घरात गेली होती. काहीतरी निश्चित घडलं होतं. हनुमंतरावांना वाटलं आपणही तिच्या पाठोपाठ घरात जावं व ती का आली हे पाहावं. पण असं करण्यापेक्षा तिला घेऊन कोण आलं हे पाहावं. अगोदर त्याची सारी व्यवस्था लावावी व नंतर आपल्या लेकीची विचारपूस करावी, असं हनुमंतरावांनी मनाशी ठरवून टाकलं. बाहेर आल्यानंतर सावित्राला घेऊन आलेल्या गाडीकडे त्यांनी पाहिलं आणि त्यांना आश्चर्याचा फार मोठा धक्का बसला. सावित्राला घेऊन प्रत्यक्ष तिचा नवराच आला होता. गाडीबरोबर आलेला त्याचा गडी गाडीतलं सामान काढीत होता व सावित्राचा नवरा सिगारेट ओढीत गाडीजवळच उभा होता. असं कधी घडलं नव्हतं. लग्न झाल्यापासून सावित्रा 3-4दा येऊन गेली होती. माधवरावही एकदा येऊन गेले होते, पण असं दोघं मिळून कधी आले नव्हते. सहज आले म्हणावं तर तेही मनाला पटत नव्हतं. कारण समजून घेण्याचा प्रयत्न केला तरी कारण समजत नव्हतं. हनुमंतराव अधिकच घोटाळ्यात पडले. पण चेहऱ्यावर तसं काही न दिसू देता त्यांनी रामराम घातला. चाकरीच्या गड्याला हाक मारली. त्याला डहाळचे घोंगडं सतरंजी अंथरायला सांगितलं. माधवराव डहाळजेत आल्यानंतर ते स्वतः त्यांच्याजवळ बसले. त्यांच्यासमोर पान सुपारी ठेवली. काहीतरी विचारायला हवं म्हणून त्यांनी त्यांना पाऊस पाण्यासंबंधी विचारलं व काही वेळानं आता येतो असं सांगून ते घरात आले. घरात आल्यानंतर त्यांनी पाहिलं सावित्रा गुडघ्यावर हनुवटी टेकून बसली होती. चाहूल लागताच तिनं नजर वर उचलली व हनुमंतरावांकडं नजर जाताच ती चपापून खाली पाहू लागली. तिच्या हालचालीत एक प्रकारची अस्वस्थता जाणवू लागली. त्यांनी सारजाबाईकडे पाहिलं. सारजाबाईचीही मुद्रा गंभीर दिसत होती. त्या एक वेळ आपल्या लेकीकडं तर एक वेळ हनुमंतरावांकडं पाहत होत्या. आपल्या बायकोला तरी त्यासंबंधी काही कल्पना आली असावी असं हनुमंतरावांना वाटलं. म्हणून त्यांनी तिला खुणेनं बाहेर बोलवलं व त्या बाहेर आल्यानंतर हलक्या आवाजात विचारलं, सावित्रा का आलीये? सारजाबाई हलक्या आवाजात म्हणाल्या, कुणाला ठावं? तू विचारलं नाहीस का? विचारलं तर सांगते या कुठं? काय म्हणती? उगच आले म्हणती. मला वाटत नाही ते उगीच आलं असेल म्हणून. कशावरनं म्हणताव? तिचा नवरा आलाय ना मग का संग? आश्चर्य वाटून सारजाबाई म्हणाल्या, अगो बया, खरं म्हणताव का? वय तर मग काय तरी मतलब दिसतो बरं का? हनुमंतरावांच्या काहीच लक्षात येत नसल्यामुळे त्यांनी विचारलं, तर काय मतलब असल? कसली तरी शंका येऊन सारजाबाई पटकन म्हणाल्या, पैसे तर मागायचे नसतील? कशावरनं म्हणतेस तू? माग 2-3दा हात उसने पैसे द्या म्हणून कागद धाडला नव्हता का? पण आपण काही दिले नव्हते. पण आता समक्षच मागावे म्हणून आला असल. अगं पण सावित्राला कशाला आणलं असल? तिच्याकडनं मागायचे असतील. त्याला मागायला काय झालं? आपण कसं मागावं असं त्याला वाटलं असल. तसं काय वाटून घेणारा माणूस नव्ह तो. मागावं वाटलं तर बेधडक मागल. मग कशाला आणला असेल तिला? एवढं बोलणं झाल्यानंतर हनुमंतराव परत डहाळजेत आले. इकडचं तिकडचं बोलत राहिले. तेवढ्यात हनुमंतरावांचा मुलगा रानमा शेतातून आला. मेहुण्याला पाहताच त्यानं कपाळाला आठ्या चढविल्या व केवळ रामराम घालायला हवा म्हणून रामराम घालून तो आत गेला. जेवण संपल्यानंतर त्यांनी परत सारजाबाईला बाजूला बोलवलं व आसपास कुणी ऐकत नाही याची खात्री करून घेत त्यांना विचारलं, बोलली का ग काही? बोलली की.
काय म्हणाली? पैसे मागायलाच आलाय म्हण. आणि तिला कशाला आणलंय संग? तुम्ही पैसे दिलं नाही तर तो तिला नांदायला घेऊन जाणार नाही म्हण. आश्चर्याचा धक्का बसवून हनुमंतरावांनी विचारलं, खरं म्हणतीस वय ग? वय. सावित्राला बरोबर आणण्याचा मतलब आता त्यांच्या लक्षात आला व त्यामुळे त्यांचा जीव एका वेगळ्याच काळजीत पडला. खरं म्हणजे ते जावयाचं काही देणं लागत नव्हते. पैसे मागायचा त्याला काहीच अधिकार नव्हता. त्यामुळे त्याला सहज नकार देता आला असता. पण हे ओळखूनच की काय जावयानं त्यांना एक वेगळाच पेच घातला होता. हनुमंतरावांनी त्यांना मागितलेली रक्कम मिळाली नाही तर तो सावित्राला नेणार नव्हता. खरं म्हणजे त्याचा हा दांडगावा होता व त्यांनी मनात आणलं असतं तर त्याचा दांडगावा त्यांनी चालू दिला नसता. पण हनुमंतरावांना तसं काही करता येत नव्हतं. लेकीबाळीचे संबंध असतात. आपले केस त्याच्या खाली गुंतलेले असतात. शक्यतो नमतं घेतलेलं चांगलं असतं. पण या ठिकाणी नमतं घ्यावं म्हटलं तर 400-500 रुपयावर पाणी सोडावं लागलं असतं व नमतं न घ्यावं तर कटकटी वाढवीत बसावं लागलं असतं. हनुमंतरावांच्या समोर एक दांडगाच पेच निर्माण झाला. घरात सगळ्यांची जेवणं झाली. जावयाला त्यांनी डहाळजेत अंथरूण घालून दिलं. रानबा भजनाला निघाला होता. त्याला त्यांनी थांबवलं. काहीसा कुरकुरतच रानबा थांबला. मायलेकी अगोदरच बोलत बसल्या होत्या. रानबाला घेऊन तेही घरात आले व सारजाबाईपासून काही अंतरावर टेकत त्यांनी सावित्राला विचारलं, कसं काय चाललंय सावित्रा? जड स्वरात बोलावं तशी सावित्रा म्हणाली, बरं हाय. घरी काही बांधकाम काढलं वय? नाही. मग काही बैल बारदान वाढवायचा का? नाही. मग कशाला लागायचे होते पैसे? चिडून बोलल्यावनी सावित्रा म्हणाली, चैनीला कमी पडलेत नवं का? एवढी कसली चैन तरी करतो म्हणावं. सावित्राच्या डोळ्यात पाणी टचटचलं. गुडघ्यावर डोळे कोरडे करीत ती म्हणाली, दादा, म्या तुम्हाला हात जोडून सांगते, काय बी झालं तरी पैसे देऊ नका त्यांना. तेवढाच सारजाबाई म्हणाल्या, असं कसं करायला येतंय ग सावित्रा? तुझ्याकडे बघून तरी निदान आम्हाला पैसे द्यावे लागतील की. तेवढ्यासाठीही द्यायचे असतील तर मग न दिलेलं चांगलं. आणि तो तुला इथंच टाकून गेला तर? जाऊ द्या गेले तर, पर एक पैसा देऊ नका त्यांना. एकदा का तुम्ही आशानं देताव म्हणून त्यांना कळलं तर ते सुकावून बसतील. दर बारीला ते मला असं आणतील आणि पैसे द्या तेव्हा नेतो म्हणतील. सावित्राचं म्हणणं काही खोटं नव्हतं. माधवराव तशा वृत्तीचा माणूस होता. एकदा आपण असं नमतं घेतलं तर तो सोकावून बसण्याची दाट शक्यता होती. पण त्याला स्पष्ट शब्दात नकारही देता येत नव्हता. रानबाचा या बाबतीत विचार घ्यावा म्हणून ते रानबाला म्हणाले, मग कसं करायचं रानबा? रानबा एवढा वेळ गप्प बसला होता. हनुमंतरावांनी असं विचारलं तेव्हा तो म्हणाला, पैसे द्यायचे नाहीत त्याला. आणि सावित्राला इथं टाकून गेला तर? काय मजाला आहे त्याची हिला टाकून जायला? टाकून जायला लागला तर काय करणार आहेस तू? तिला घेतल्याशिवाय म्या बी जाऊ द्यायचा नाही आणि त्याचे गाडी बैल बी जाऊ द्यायचे नाहीत. असंही करता आलं असतं. सावित्राला गाडीत बसव तेव्हाच गाडी चुम असं त्याला बजावता आलं असतं. पण अशानं अधिकच ताणलं जाईल असं वाटत होतं. असं म्हटल्यानंतर कदाचित तो तिला घेऊन जाईल आणि उद्या एकटीलाच हाकलून लावील किंवा गावाबाहेर जाईपर्यंत तो तिला गाडीत बसवील व गावाबाहेर गेल्यानंतर तिला खाली उतरावयास लावील किंवा तिला तो गावी घेऊन जाईल व जाळभाज करावयास सुरुवात करील. या सर्व गोष्टीचा विचार करून हनुमंतराव म्हणाले, असं करणं आपल्याला बरं दिसायचं नाही. आणि असं अडवून पैसे मागणं त्याला बरं दिसतं का? ते काय बी असू द्या, एवढी बार आपण पैसे देऊन बघू. घाईला आल्यावानी रानबा म्हणाला, मला एक पैसा द्यायचा नाही आणि मला द्यायचे असले तर बघतो कुठले देता होते. असं म्हणून तो रागाने उठला आणि टाळ पावलं टाकीत बाहेर भजनाला गेला. तेवढ्यात सावित्रा म्हणाली, दादा, माझ्या पायी उगच घरातल्या घरात भांडणं काढू नका. बघू की उद्या कसा देत नाही तो पैसं. असं म्हणत तेही तावातावाने उठले आणि झोपायला डहाळजेत केले. दुसऱ्या दिवशी दुपारची जेवण झाल्यानंतर त्यांनी रानबाला डहाळजेत बोलवलं व जावयाच्या देखत त्याला म्हणाले, माधवराव निघायचं म्हणते. जणू काही लक्षात न आल्यावानी रानबाला विचारलं, मग मी काय करू? त्यांना 200 रुपये देऊन टाकू. माधवरावचा चेहरा खुलला. आता आपल्याला पैसे मिळणार याविषयी त्यांची खात्री झाली. पण रानबा अडीला आल्यावानी म्हणाला, माझ्याजवळ पैसे नाहीत. कुणाचे उसने पासने आण. कुणाचे आणू? मला काय विचारतोस कुणाचे म्हणून? तू घरातला कारभारी माणूस आहेस. घरात नड बसल्यावर
जसे उसने पासने आणतोस तसं आता बी आण. लोकांचे उसने पासने आणायला एवढी कसली नड बसली आहे त्यांना? त्यांच्या नडीहून तुला काय करायचंय र? रानबाई ठासून बोलला. मग मला बी द्यायचे नाहीत पैसे. हनुमंतरावांचा राग भडकला. का द्यायचे नाहीत पैसे? कुणाचे देणं लागत नाही आम्ही. तू देणं लागत नसलास तरी म्या देणं लागतो की. तुला द्यायचे नसले तर मला द्यायचेत. मग द्यावा जा की, कुठले देताव ते. तुझ्याकडनं घेऊनच देतो. दुसरे कुठलं द्यायला तर? म्या एक छदाम देत नाही. माझा एवढा बी हाक नाही का या घरात? लेकीचं घर भरायचा नाही हाक तुम्हाला. तुम्ही स्वतःच्या जीवाला किती बी उडवा, कवा लेकीची बोळवण करा, पण जावयाच्या चैनीला म्या एक छदाम द्यायचा नाही. बाप लेकाचा आवाज आता बराच वाढला होता. सारजाबाई आणि सावित्रा डहाळजेत तोंडाशी आल्या होत्या व घाबरलेल्या नजरेनं चाललेल्या प्रकाराकडे पाहत होत्या. खरं म्हणजे त्या डहाळजेतच आल्या असत्या व रानबाला किंवा हनुमंतरावांना त्यांनी आवरलं असतं, पण त्यांचा आवाज बाहेर रस्त्यावरही जात होता. बाहेरची एक एक माणसं आत येत होती. आणखी काही वेळानं डहाळजेत माणसं मावतील किंवा नाही याची शंका येत होती. सासरा आपल्या बाजूला आहे असं दिसल्यावर आपल्याला नक्की पैसे मिळणार असं माधवरावांना वाटलं होतं. पण बाप लेकाचं भांडण वाढत चाललेलं पाहून त्यांची अवस्था विचित्र झाली होती. बाप लेकांची बोलाचाली वाढतच चाललेली पाहून तात्या जाधव गर्दीतून वाट काढीत पुढे आला व हनुमंतरावांना म्हणाला, काय झालं रे अण्णा? तात्या जाधवानं असं विचारलं तेव्हा हनुमंतरावांनी उपरणं खांद्यावर टाकलं व पायात वाहना सरकावून ते निघाले. तेवढ्यात तात्याबानं त्यांना आडवीत विचारलं, कुठं निघाला हो अण्णा? जातो वाट फुटल तिकडं. ज्या घरात माझी गाडीवर सत्ता नाही त्या घरात काय राहायचं? आता तूच सांग तात्याबा. अशा टायमाला आपण पाहुण्याला पैसे देऊ ना तर द्यावे का बा? तेवढ्यात रानबाई म्हणाला, घरात नाही तर देऊ कुठले? दरवडा घाल कुणावर. मला दरवडा घालायला लावण्यापरीस आपल्या जावयाला का दरवडा घालायला लावित नाहीत? रानबावर हात उगारीत हनुमंतराव म्हणाले, गप्पस, फोडून काढीन. तात्याबनं त्यांचा हात धरला व त्यांना घरात ढकली तो म्हणाला, अण्णा घरात वा बरं तुम्ही. हनुमंतराव निश्चयी आवाजात म्हणाले, मला ह्या घरात राहायचं नाही, घडीभर सुद्धा राहायचं नाही. असं म्हणून त्यांनी तात्याबाच्या हाताला झटका मारला व गर्दीतून वाट काढीत ते तडक निघाले. तात्याबानं त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला पण ते त्याला आवरेनात. मग आणखीही दोघं तिघं पुढे सरसावले. मोठ्या मुश्किलीनं त्यांनी त्यांना आवरले. तरीही ते उसळ्या मारू लागले. त्यांच्या हातातून निसटून जाण्याचा प्रयत्न करू लागले. सारजाबाई रडू लागल्या. सावित्राही रडू लागली. जमलेली माणसं माधवरावांकडे पाहू लागली. काही लोक त्यांच्याकडे पाहत आपापसात बोलू लागली. माधवरावांना वर मान करून पाहणंही अवघड जाऊ लागलं. हनुमंतरावांना हात रोखून धरलेला आहे असं दिसताच तात्याबा माधवरावांच्या जवळ आला व त्यांना म्हणाला, माधवराव, काय लावलं या तुम्ही हे? गोंधळल्या वाणी माधवराव म्हणाला, म्या काय केलं? तुमची नड असली तर म्या बागवितो, पर घरात इतुष्ट आणू नका बरं. माझी काय नड नव्हती. तात्याबा हनुमंतरावांकडे वळून म्हणाला, ऐकला वा अण्णा, त्यांना तेवढी काही नड नव्हती म्हण. तात्याबा त्याच्या हाताला धरत म्हणाला, बरं, त्यांची नड बघतो आम्ही. तुम्ही आता खिनभर चला आमच्या घरी. असं म्हणून तो त्यांना आपल्या घरी घेऊन गेला. हनुमंतराव जाण्यास तयार नव्हते, पण तात्याबा त्यांना बळबळ घेऊन गेला. हनुमंतराव जाताच माधवराव ताटकन उठला. गाडीला खिळी सापट्या अडकविल्या आणि घरात आवरायला सांगितलं व सावित्रीला घेऊन तो परत निघून गेला. संध्याकाळी हनुमंतराव घरी परत आले. सारजाबाईंना त्यांची काळजी वाटत होती. रानबालाही त्यांची काळजी वाटत होती. ते घरात येतील का नाही आणि आले तर कसे वागतील याविषयी सर्वांनाच काळजी वाटत होती. पण जणू काही घडलंच नाही अशा तऱ्हेनं हनुमंतराव वागत होते. रानबाशीही ते मोकळेपणाने बोलत होते. त्यांच्या अशा वागण्याची संगती लावण्याचा सारजाबाई प्रयत्न करत होत्या. रानबा प्रयत्न करीत होता, पण कुणालाच त्यांच्या वागण्याची संगती लागत नव्हती.